आणि दादरमधल्या कोहिनूर स्क्वेअरमधल्या पार्किंगसाठी स्थानिक रहिवाशांना 50% सूट देण्यात आली आहे आणि त्यावरून भाजप आणि ठाकरेंच्या शिवसेनेत श्रेयवादाची स्पर्धा सुरू झाली आहे। दोन्ही पक्षांनी परिसरात बॅनर झळकावून या सवलतीचं श्रेय घेण्याचा प्रयत्न केलाय। स्थानिक आमदार महेश सावंत यांनी तर मुंबई महापालिकेला दिलेलं पत्र या बॅनरवर झळकावण्यात आलंय। त्याचवेळी आयत्या बिळावर नागोबा या आशयाचे बॅनर लावून विरोधकांना टोला लगावण्यात आलाय। त्या पार्श्वभूमीवर कोहिनूर स्क्वेअरमधल्या पार्किंगसाठी 50% सूट नेमकी कोणामुळे मिळाली असा प्रश्न दादरकरांना पडलाय। टीएमसी कोहिनूर पार्किंगमध्ये 50% सूट नेमकं श्रेय कोणाचं असा आता प्रश्न दादरमधल्या प्रत्येक स्थानिक नागरिकांना पडला आहे। कारण की काय, दादरच्या शिवसेना भवन परिसरामध्ये आता 2 फलक लागले आहेत। एका बाजूला भारतीय जनता पार्टीचा फलक असेल तर दुसऱ्या बाजूला शिवसेना उद्धव ठाकरे गटाचा फलक आहे आणि कुठेतरी आता श्रेयवाद हा निर्माण झाला आहे। दोन्हीकडून प्रत्येक पक्षांनी फलक लावला आहे। सध्या आपण महेश सावंत यांनी लावलेला फलक बघू शकतो। यावरती थेट त्यांनी लिहिलं आहे, आईच्या बिळावर नागोबा, जनतेच्या मागणीनुसार काम करायचं। स्थानिक शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या आमदारांनी आणि सत्तेचा दुरुपयोग करून श्रेय घ्यायचं दुसऱ्यांनी, अशा आशयाचा हा फलक आहे। त्यामध्ये महेश सावंत यांनी जे काही पत्रव्यवहार केले आहेत ते देखील पत्रव्यवहार या फलकावरती लावले आहेत। तर दुसऱ्या बाजूला भारतीय जनता पार्टीने देखील श्रेय घेण्याचा प्रयत्न केला आहे। त्यामुळे आता इकडे बॅनर वॉर म्हणावं लागेल। श्रेय घेण्यासाठी आता दोन्ही पक्षांकडून दादर परिसरामध्ये बॅनर लावण्यात आले आहे। कॅमेरामन प्रशांत मानेसह ईशान देशमुख, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।